रामकृष्ण हरी मंडळी, अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की आयुष्यभर देवाची भक्ती करणारे, पूजार्चा करणारे लोक दुःखी का असतात, आणि दुसरीकडे जे लोक कधी मंदिरात जात नाहीत ते सुखात कसे दिसतात? स्वर्गाचा आणि नरकाचा खरा हिशोब काय आहे? आज मी तुम्हाला एक अशी प्राचीन कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला समजेल की साक्षात भगवंत माणसाच्या कोणत्या कर्माला सर्वात जास्त महत्त्व देतात. कथेचा भाग 1. यमलोकातील दरबार. एका नगरात 5 वेगवेगळ्या व्यक्तींचा एकाच वेळी मृत्यू झाला. जेव्हा यमदूत त्यांना यमराजासमोर घेऊन गेले तेव्हा तिथे एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. त्या 5 जणांमध्ये एक चोर, एक वेश्या, एक सैनिक, एक लोभी ब्राह्मण आणि एक अत्यंत श्रीमंत सावकार होता. पहिले 4 जण भीतीने थरथर कापत होते. त्यांना वाटत होतं की आपण आयुष्यभर पाप केली, आता आपल्याला नरकातच जागा मिळणार. पण तो श्रीमंत सावकार मात्र ताठ मानेने उभा होता. त्याला गर्व होता की त्याने आयुष्यभर मोठी मंदिरे बांधली, हजारो ब्राह्मणांना जेवण घातलं आणि खूप दानधर्म केला. कथेचा भाग 2. यमराजांचा धक्कादायक निकाल. चित्रगुप्ताने हिशोब वाचायला सुरुवात केली. यमराजांनी पहिला निकाल दिला, त्या चोराला आणि वेश्येला सन्मानाने स्वर्गात घेऊन जा. हे ऐकून सावकार चकित झाला. तो ओरडला, महाराज, हा कसला न्याय? चोराने लोकांचं धन लुटलं, वेश्येने अधर्माचं काम केलं आणि त्यांना स्वर्ग, मग मी केलेल्या एवढ्या मोठ्या दाण्याचं काय? कथेचा भाग 3. कर्माचे गुपित. यमराज शांतपणे हसले आणि म्हणाले, हे मानवा, तुझा न्याय हा बाह्य देखाव्यावर आहे, पण माझा न्याय अंतर्मनावर आहे. त्या चोराने चोरी केली, पण त्या धनातून त्याने हजारो भुकेलेल्यांना अन्न दिले. तो स्वतः उपाशी राहिला पण अनाथ मुलांचे लग्न लावले. त्या स्त्रीने परिस्थितीमुळे देह विकला, पण तिने आयुष्यभर जखमी प्राण्यांची सेवा केली, मुक्या जीवांना मायेने सांभाळले. तिचे मन पवित्र होते. पण तू मंदिरे बांधलीस ती देवासाठी नाही, तर तुझी पाटी लावण्यासाठी. तू दान केलंस ते गरिबांच्या मायेपोटी नाही, तर समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. तुझ्या पूजेमध्ये भक्तीपेक्षा अहंकार जास्त होता. कथेचा भाग 4. सर्वात मोठे पाप. यमराज पुढे म्हणाले, आणि सर्वात महत्वाचं पाप जे तू विसरला आहेस, तू तुझ्या श्रीमंतीच्या जोरावर एका निष्पाप गरीब माणसावर खोटा आय घेतलास. तुझ्या एका शब्दामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. लक्षात ठेव, जेव्हा तू एखाद्या निरपराधावर खोटा आरोप लावतोस तेव्हा तुझे आयुष्यभराचे सर्व पुण्य एका क्षणात जळून खाक होते. ज्याच्यावर तू अन्याय केलास त्याचे सर्व पाप तुझ्या माथी आले आणि तुझे सर्व पुण्य त्याला मिळाले. मंडळी, या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की देवाला तुमचं सोननाणं किंवा मोठे सोहळे नको असतात. देवाला हवी असते ती मनाची शुद्धता आणि परोपकार. कोणाचं मन दुखवून किंवा कोणावर खोटा आरोप करून मिळवलेलं पुण्य कधीच कामाला येत नाही. त्यामुळे जीवनात नेहमी सत्याची कास धरा आणि कोणाची मजबुरी असेल तर त्याला मदत करा, पण कोणाचा अपमान करू नका. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच बोधप्रद कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.